नमस्कार, मी अक्षय गोले तुमच्या सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतोय फिजिक्स विथ अक्षय गोले मध्ये. मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं वाय बँकिंग ऑफ रोड इज रिक्वायर्ड. आता या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की नक्की हे बँकिंग ऑफ रोड काय असतं ते. पण तत्पूर्वी तुम्ही जर या आधीचे आपले व्हिडिओज मिस केले असतील तर या वरती दिलेल्या आय बटन वरती नक्की क्लिक करा. तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते अवश्य सबस्क्राईब करा. चला तर मग पाहूयात हे बँकिंग ऑफ रोड नक्की असतं काय ते. सो मित्रांनो, व्हॉट इज बँकिंग ऑफ रोड? मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलंय की कार जेव्हा कर्व पाथ वरून ट्रॅव्हल करते तेव्हा तिच्यावरती ऍक्ट होणारा सेंट्रिपिटल फोर्स जो आहे तो आहे फ्रिक्शनल फोर्स. अर्थातच फ्रिक्शनल फोर्सची जी व्हॅल्यू आहे ती वेलॉसिटीच्या व्हॅल्यू बरोबर वाढत जाणारी नाहीये, ती एका लिमिट पर्यंत वाढत जाईल, त्यानंतर ती वाढणार नाही. सो फ्रिक्शनल फोर्स जो आहे हा सफिशियंट नसतो. सो बऱ्याच वेळा काय होतं, सेंट्रिपिटल फोर्स जो आहे हा कमी पडतो आणि सेंट्रीफ्युगल फोर्स वाढतो जशी जशी वेलॉसिटी वाढते. आणि त्यामुळे जे व्हेकल आहे हे व्हेकल हे त्या रोडवरून स्किट होऊन रोडच्या बाहेर जाऊ शकतं. हे जर आपल्याला अवॉइड करायचं असेल तर आपण बँकिंग ऑफ रोड करतो. बँकिंग ऑफ रोड म्हणजे काय, तर आपण जो कर्व पाथ आहे त्या कर्व पाथचा आउटर जो एरिया आहे, आउटर एज आहे, बाहेरचा जो पाथ आहे, सेंटर पासून लांबचा जो पाथ आहे तो पाथ थोडासा वरच्या साईडला उचलतो, म्हणजे त्याला एलिव्हेट करतो. आणि तो आपण किती अँगलनी एलिव्हेट केलेला आहे, तर तो जो अँगल आहे, हा जो अँगल आहे, हा अँगलला म्हणतात आपण अँगल ऑफ बँकिंग. आणि ही जी प्रोसेस आहे एलिव्हेट करण्याचा, म्हणजे बाहेरचा जो कर्व एज जी आहे, आउटर एज जी आहे ती आपण एलिव्हेट करतो आणि या प्रोसेसला म्हणतात बँकिंग ऑफ रोड. आता आपण बघूयात की हे बँकिंग ऑफ रोड हे कसं उपयुक्त ठरतं व्हेकलला स्किट करण्यापासून. कन्सिडर करा की एक रोड आपण बँक केलेला आहे थीटा अँगल वरती आणि या बँक रोड वरती, बँक कर्व रोड वरती आपलं व्हेकल पास होत आहे. आता या व्हेकल वरती कुठले कुठले फोर्सेस ऍक्ट होत आहेत ते आपण फाइंड आउट करूया. सो याच्यावरती पहिला जो फोर्स ऍक्ट होतोय तो होतोय ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार आहे हा डायरेक्टेड डाऊनवर्ड असणार आहे. सो याचं वेट जे आहे हे खालच्या दिशेला असणार आहे, जे आहे mg. दुसरा जो फोर्स ऍक्ट होणार आहे तो आहे नॉर्मल, जो असणार आहे परपेंडिक्युलर टू द सरफेस. आता आपलं व्हेकल जे ट्रॅव्हल करतंय ना, हे व्हेकल हॉरिझॉन्टल रोड वरून ट्रॅव्हल नाही करत आहे, तर ते एका इन्क्लाइंड प्लेन वरून ट्रॅव्हल करतंय. म्हणून आपला नॉर्मल जो आहे हा एक्झॅक्टली 90 डिग्री मध्ये नाहीये, तर तो काही अँगलनी टिल्ट झालेला आहे. किती अँगलनी टिल्ट झालेला असेल, तर जेवढ्या अँगलनी तो रोड आपण एलिव्हेट केलेला आहे, म्हणजे जेवढा अँगल ऑफ बँकिंग आहे तेवढ्याच अँगलनी हा नॉर्मल जो आहे हा टिल्ट झालेला आहे. ठीक आहे. अजून तिसरा जो फोर्स आपल्या कारवरती, आपल्या व्हेकल वरती ऍक्ट होतोय तो आहे फ्रिक्शनल फोर्स. ओके, सो फ्रिक्शन कोणामधलं, तर कार किंवा व्हेकलच्या टायर मधलं आणि रोडच्या सरफेस मधलं फ्रिक्शन जे आहे, हा तिसरा फोर्स ऍक्ट होतोय आपल्या व्हेकल वरती. आता हे जे दोन फोर्सेस आहेत, म्हणजे वेट जर सोडलं तर हे जे दोन फोर्सेस आहेत, एक आहे फ्रिक्शनल फोर्स आणि दुसरा आहे नॉर्मल रिएक्शन. सो या दोघांचेही आपण कॉम्पोनंट्स फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूयात. सो सो याच्यावरती जे फोर्सेस ऍक्ट होत आहेत त्या फोर्सेसचे कॉम्पोनंट आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. सो त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा कन्सिडर करूयात आपण सेंटर ऑफ मास. सो हे जे आहे, हा पॉईंट जो आहे हा सेंटर ऑफ मास आहे त्या व्हेकलचं. या व्हेकल वरती कुठले फोर्स ऍक्ट होत आहेत, एक तर आहे त्याचं वेट जे असणार आहे डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये, आणि नॉर्मल जो असणार आहे थीटा अँगलने टिल्ट झालेला व्हर्टिकल, म्हणजे हा जो नॉर्मल आहे यांनी व्हर्टिकलची अँगल किती केलेला आहे, थीटा. ठीक आहे. सो याचा व्हर्टिकल कॉम्पोनंट काय असणार आहे, सो याचा व्हर्टिकल जो कॉम्पोनंट असणार आहे तो असणार आहे एन कॉस ऑफ थीटा, आणि त्याचा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट असणार आहे एन साइन ऑफ थीटा. ठीक आहे. सो हे झाले दोन कॉम्पोनंट नॉर्मलचे. दुसरा जो फोर्स ऍक्ट होतोय आपल्या व्हेकल वरती तो आहे फ्रिक्शन. सो फ्रिक्शनचे दोन कॉम्पोनंट आपल्याला बघायला लागतील. त्याच्या आधी आपल्याला हे माहिती आहे की हा जो फ्रिक्शन आहे याने किती अँगल केलेला आहे, हॉरिझॉन्टल बरोबर. सो याचा जो अँगल आहे हॉरिझॉन्टल बरोबरचा तो आहे थीटा. त्यामुळे याचा जो हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट असणार आहे फ्रिक्शनचा तो असणार आहे एन एफ कॉस ऑफ थीटा. आणि फ्रिक्शनचा जो व्हर्टिकल कॉम्पोनंट असणार आहे तो आहे एफ साइन ऑफ थीटा. ठीक आहे. ओके, सो हे झाले कॉम्पोनंट एफ कॉस ऑफ थीटा आणि एफ साइन ऑफ थीटा, हे झाले दोन कॉम्पोनंट फ्रिक्शनचे. एन कॉस ऑफ थीटा आणि एन साइन ऑफ थीटा हे झाले कॉम्पोनंट नॉर्मलचे. आता जर डायग्राम कडे आपण नीट बघितलं तर डायग्राम मध्ये बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की एन कॉस ऑफ थीटा हे बॅलन्स केले जात आहेत mg प्लस एफ साइन ऑफ थीटानी. आणि इकडे राईट हँड साइडला जे दोन दिसत आहेत ते आहेत एन साइन थीटा आणि प्लस एफ कॉस ऑफ थीटा. सो हे प्रोव्हाइड करणार आहेत नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स कुणासाठी, तर व्हेकल साठी त्या कर्व रोड वरून
कर्व रोड वरून तो ट्रॅव्हल करण्यासाठी. सो आता आपण काय बघितलं, आता आपण बघितलं की त्यामध्ये mg प्लस एफ साइन थिटा हे बॅलन्स केलं जात आहेत एन कॉस ऑफ थिटा बरोबर. करेक्ट आहे. सो म्हणजेच mg ची व्हॅल्यू काय झाली, mg ची व्हॅल्यू झाली एन कॉस ऑफ थिटा मायनस एफ साइन ऑफ थिटा. तर याला म्हणूयात इक्वेशन नंबर 1. आता आपण कन्सिडर करूयात सेंट्रिपिटल फोर्स बद्दल. सो ही जी कार आहे किंवा हे जे व्हेकल आहे जे कर्व पाथ वरून फॉलो करत आहे किंवा कर्व पाथ वरून ट्रॅव्हल करत आहे, याच्यासाठी नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करत आहे? सो हा जो सेंट्रिपिटल फोर्स आहे हा प्रोव्हाइड केला जातोय बाय एन साइन थिटा प्लस एफ कॉस थिटाने. ठीक आहे. ओके. सो सेंट्रिपिटल फोर्स काय असतो? सेंट्रिपिटल फोर्स असतो mv स्क्वेअर अपॉन आर. सो देअरफॉर mv स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू एन साइन ऑफ थिटा प्लस एफ कॉस ऑफ थिटा. याला म्हणा इक्वेशन नंबर 2. सो आपल्याला दोन इक्वेशन मिळालेली आहेत. एक इक्वेशन सांगते mg इज इक्वल टू एन कॉस ऑफ थिटा मायनस एफ साइन ऑफ थिटा, आणि दुसरं जे इक्वेशन मिळाले ते सांगते mv स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू एन साइन थिटा प्लस एफ कॉस ऑफ थिटा. चला आपण इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ने डिवाइड करून टाकू. सो डिवाइडिंग इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1 वी गेट mv स्क्वेअर अपॉन आर mg इज इक्वल टू n साइन ऑफ थीटा प्लस f cos थीटा डिवाइडेड बाय n cos ऑफ थीटा मायनस f साइन ऑफ थीटा. ओके. आता इथे काय होणार आहे, इथे m m हे दोन्ही कॅन्सल होऊन जातील. सो लेफ्ट हँड वाली साइड जी आहे ती राहणार आहे आपली v स्क्वेअर अपॉन rg, आणि इकडे काय होणार आहे f ही जी टर्म आहे f म्हणजे काय हो, f म्हणजे आहे म्यू इंटू n. ठीक आहे. f इज इक्वल टू व्हॉट, f इज इक्वल टू म्यू इंटू n. म्यू काय आहे, म्यू आहे कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन आणि n आहे नॉर्मल रिएक्शन. सो यामध्ये f च्या जागेवरती आपण म्यू आणि n ची व्हॅल्यू टाकूयात. सो आपल्याला असं लिहिता येईल का, v स्क्वेअर अपॉन rg इज इक्वल टू n इंटू साइन ऑफ थीटा प्लस म्यू इंटू n इंटू कॉस ऑफ थीटा डिवाइडेड बाय n कॉस ऑफ थीटा मायनस म्यू इंटू n साइन ऑफ थीटा. आता इकडे राइट हँड साइडला दोन्हीकडे आपल्याला एन एन कॉमन काढता येतील. सो आपल्याला असं लिहिता येईल v स्क्वेअर अपॉन rg इज इक्वल टू n इंटू ब्रॅकेट साइन ऑफ थीटा प्लस म्यू कॉस थीटा डिवाइडेड बाय n इंटू कॉस ऑफ थीटा मायनस म्यू इंटू साइन ऑफ थीटा. अर्थातच इथे n n या दोन्ही टर्म्स कॅन्सल होऊन जातील आणि आपला आन्सर काय राहील, आपला आन्सर राहील v स्क्वेअर अपॉन rg इज इक्वल टू साइन थीटा प्लस म्यू कॉस थीटा डिवाइडेड बाय कॉस ऑफ थीटा मायनस म्यू इंटू साइन ऑफ थीटा. सो आपला आन्सर काय आलाय, आपला आन्सर आलाय v स्क्वेअर अपॉन rg इज इक्वल टू साइन ऑफ थीटा प्लस म्यू कॉस थीटा डिवाइडेड बाय कॉस ऑफ थीटा मायनस म्यू साइन ऑफ थीटा. आता इथे थोडंसं लक्षात घ्या, इथे काय झालंय की इथे राइट हँड साइडला आपल्याला दोन दोन ट्रिग्नोमेट्रिक टर्म्स दिसत आहेत. सो दोन ट्रिग्नोमेट्रिक टर्म कशाला, दोन्हीला आपण रिड्यूस करून टाकूयात, एकाच ट्रिग्नोमेट्रिक टर्म मध्ये कन्सिडर करूयात. सो आपण एक काम करूयात, राइट हँड साइडला जो न्यूमरेटर आहे आणि डिनोमिनेटर आहे या दोघांनाही आपण डिवाइड करूयात बाय कॉस ऑफ थीटाने. ठीक आहे. सो न्यूमरेटरला आणि डिनोमिनेटरला दोघांनाही आपण कॉस ऑफ थीटाने डिवाइड केलं तर काय होईल, आपल्याला LHS तर मध्ये काही चेंज होणार नाही. सो v स्क्वेअर अपॉन rg इज इक्वल टू ब्रॅकेट मध्ये साइन थीटा बाय कॉस थीटा प्लस म्यू इंटू कॉस थीटा अपॉन कॉस थीटा डिवाइडेड बाय कॉस थीटा बाय कॉस थीटा मायनस म्यू इंटू साइन ऑफ थीटा बाय कॉस थीटा. सो इथे कॉस थीटा कॅन्सल होऊन जातील, इकडेही कॉस थीटा कॅन्सल होतील, आणि उरलेली व्हॅल्यू काय असेल, ही व्हॅल्यू होईल, ही व्हॅल्यू जी आहे ही होईल टॅन ऑफ थीटा प्लस म्यू डिवाइडेड बाय 1 मायनस म्यू इंटू टॅन ऑफ थीटा. ठीक आहे. सो आपली जी व्हॅल्यू होऊन जाईल ती अशी होईल v स्क्वेअर अपॉन rg इज इक्वल टू टॅन ऑफ थीटा प्लस म्यू डिवाइडेड बाय 1 मायनस म्यू इंटू टॅन ऑफ थीटा. सो हे जी rg आहेत हे rg दुसऱ्या साईडला घेतले तर आपल्याला असं मिळेल, आणि टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड, सो आपल्याला असं मिळेल v इज इक्वल टू रूट ऑफ rg into bracket tan of theta plus mu divided by 1 minus mu into tan of theta. सो हे जे इक्वेशन आहे ही आहे मॅक्सिमम वेलोसिटी. कशाची, तर व्हेइकलची मॅक्सिमम वेलोसिटी, की ज्या मॅक्सिमम वेलोसिटीने कुठलंही व्हेइकल त्या कर्व पाथ वरून डिस्टन्स कर्व पाथ जो आहे त्या कर्व पाथ वरून ट्रॅव्हल करू शकेल विदाउट स्किडिंग. सो मित्रांनो आपलं मॅक्सिमम वेलोसिटीचं इक्वेशन काय आलंय ते आहे v इज इक्वल टू अंडर रूट ऑफ rg इंटू ब्रॅकेट टॅन ऑफ थीटा प्लस म्यू डिवाइडेड बाय 1 मायनस म्यू इंटू टॅन थीटा. आता तुम्ही म्हणाल की या इक्वेशन मध्ये देखील म्यू येत आहे, आणि जर इथे म्यू येत असेल तर हे इक्वेशन कसं काय उपयोगी ठरेल. सो आपण एक काम करूयात, आपण असं कन्सिडर करूयात की कुठल्या तरी कारणामुळे
ही जी व्हॅल्यू आहे म्यूची ही व्हॅल्यू झाली 0. ओके, सो आपण यातली केस 1 त्याला कन्सिडर करूया. सो याच्यामध्ये आपण असं कन्सिडर करूया की म्यूची व्हॅल्यू जी आहे ही म्यूची व्हॅल्यू झालेली आहे 0. सो जर म्यूची व्हॅल्यू ही 0 झालेली असेल तर Vmax काय होईल? सो Vmax ची व्हॅल्यू होईल Vmax इज इक्वल टू अंडर रूट ऑफ आर ची इंटू ब्रॅकेट टॅन ऑफ थिटा प्लस 0 डिवायडेड बाय 1 मायनस 0 इंटू टॅन ऑफ थिटा. म्हणजे हा जो डिनॉमिनेटर आहे हा डिनॉमिनेटर येईल 1, कारण हा जो ब्रॅकेट आहे हा 0 इंटू टॅन ऑफ थिटा तर 0 येणार आहे. सो 1 मायनस 0 इज 1. ओके, सो Vmax ची व्हॅल्यू काय येईल आपली? Vmax ची व्हॅल्यू येईल Vmax इज इक्वल टू रूट ऑफ आर जी इंटू टॅन ऑफ थिटा. सो याचा अर्थ एक लक्षात घ्या, याचा अर्थ एक असा आहे की जरी आपल्या म्यूची व्हॅल्यू म्हणजे फ्रिक्शन जरी 0 झालेलं असेल तरीही आपलं व्हेकल जे आहे हे व्हेकल या कर्व पाथ वरून ट्रॅव्हल करू शकतं विथ सम वेलॉसिटी. सो मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. या पुढचा व्हिडिओ आपण कुठल्या टॉपिकवर करायचा ते देखील खाली आम्हाला कमेंटमध्ये लिहून पाठवा. तुम्ही जर अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते अवश्य सबस्क्राईब करा. सो लाईक करा, शेअर करा. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.